Why hash map is not included in collection framework? What is the answer for it? Because the nature of hash map is different. The nature of hash map is different. RL is linked list sector set queue on all these classes stores the values only, but hash map stores the key value pairs, right? So this is totally different. That is why it is not included in the collection framework. But we are learning it in while learning the collection only. But तुम्ही लक्षात ठेवा की हा collection मध्ये include केलेला नाहीये. ठीक आहे. When we create a hash map object, right? New hash map integer a string means I'm going to store an integer and string over here, right? This is the constructor I'm creating. Okay. When I create a hash map, the by default size of the hash map will be 16. Okay. And load factor 0.75. Okay. Internally, it uses the hash table. Hash table. What it uses? Hash table. व्यवस्थित समजून घ्यायचं. तुम्ही एवढं कष्ट करत नाही जाऊन आतला कोड वगैरे बघत नाही म्हणून मी सांगतोय इंटरनल वर्किंग. Hash table is nothing but one data structure where we are storing the all elements of hash map. Hash map internally store करण्यासाठी काय यूज करतो? Hash table. ठीक आहे. When you put any value to the map, ठीक आहे. I'm putting map. Let's say I have one object called map. ठीक आहे. Map dot put I am calling. Storing 101 Smith. Double quote. हे कशामध्ये जाऊन स्टोर होतं? हॅश टेबल मध्ये जाऊन स्टोर होतं. ठीक आहे. हॅश टेबल याच्यामध्ये की अँड व्हॅल्यू त्याचे स्टोर होतात. त्याला आपण हॅश टेबल म्हणतो. क्लिअर आहे? आता याचं इंटरनल वर्किंग इन डिटेल बघायचं. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम ऑब्जेक्ट क्रिएट करतात, व्हेन वी क्रिएट अ ऑब्जेक्ट that मी इकडे देऊन देतो तुम्हाला map integer comma string map object name equals to new hash map. इथं नाही लिहिलं तरी पण चालतं, ऑप्शनल असतं. ठीक आहे. बघा हा जेव्हा मी हे लिहिलं तर त्यावेळी इंटरनली काय होतंय? एक हॅश टेबल किती साईजचा क्रिएट होतोय? 3 4 5 6 7 8 9 10 11 like this. Where is move? Next over है. How many are this? Like this. ठीक है. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 something like this up to 16. ठीक आहे. म्हणजे अजून एक बाकी आहे 0 पासून 15 पर्यंत आहे. मी डॉटेड करून 15 ली चल तुम्हाला समजेल. स्पेस नहीं है 50. ठीक है. 0 to 15 means what is the size? It's a total 16. ऑनलाइन मध्ये दिसतंय ना कट होतंय. बोर्ड दिसतंय completely? ओके. सो बघा आता मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि हा हॅश टेबल क्रिएट झाला 16 साइज. When I will add one element map dot put मी 100 डबल कोट मध्ये स्मिथ लिहिलं. ठीक आहे. स्मिथ. आता ह्याच्यामध्ये हा 100 स्मिथ कुठे स्टोर होईल? कुठे? 0th पोझिशनला.
व्हायला पाहिजे लॉजिकली तसं. इट वोंट हॅपन. व्हॉट इट विल डू, it will calculate the index. Calculate the index. How it calculates the index? Hash code of key. Hash code of key and bitwise and with size minus 1. काय केला जातो? पहिला we will calculate the index. How we calculate the index? What is the formula for that? Hash code of key bitwise and with size minus 1. Means what? कि हा जो की आहे त्याचा हॅश कोड व्हॅल्यू जनरेट केला जातो. आता हॅश कोड म्हणजे काय समजा? हॅश कोड म्हणजे वेगळं काही नसून इट इज अ रँडम इंटिजर नंबर. इट इज अ रँडम इंटिजर नंबर. तो हॅश कोड ह्याचाही आपण स्वतःही हॅश कोड जनरेट करू शकतो. ओन लॉजिक्स पण लिहून आपण हॅश कोड जनरेट करू शकतो. ते मी तुम्हाला कस्टम क्लासेस सोबत जेव्हा काम करू त्यावेळी मी शिकवेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे कोणताही एक नंबर, आता तुम्ही की जर का आपला स्ट्रिंग असला असता ह्याचा पण हॅश कोड व्हॅल्यू जनरेट केला होता. हॅश कोड म्हणजे काय? इट इज अ रँडम इंटिजर नंबर. एनीथिंग इट कुड बी 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 0 असा मोठा हॅश कोड नंबर येतो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द लॉजिक विच यू हॅव यूज्ड टू डेव्हलप दी हॅश कोड. हॅश कोड हा वेगळा काही नसून त्या इंटिजर नंबरचा एक, आणि हा युनिक नसतो. दिस इज नॉट अ युनिक नंबर. हॅश कोड इज नॉट अ युनिक. दोन वेगवेगळ्या कीचे म्हणजे 101 100 आणि 101 चा सेम हॅश कोड पण जनरेट होऊ शकतो. हे सगळं डिपेंड करतं तुम्ही हॅश कोड जनरेट करण्यासाठी काय लॉजिक वापरलंय त्याच्यावर, काय फॉर्म्युला वापरलाय त्याच्यावर. समजतं? हॅश कोड इज नथिंग बट अ सिंपल रैंडम इंटीजर number that could be anything. ठीक है. So what we'll do, we'll generate one hash code of the key. ह्या कीचं hash code generate करतो and bitwise AND operation perform करतो size minus 1. What is the size of hash map? 16 minus 1 means 50. ठीक है. तो म्हणजे आता let's say for example आता मी म्हणतो 100 चा जो हे आहे म्हणजे हॅश कोड आहे असं मी कन्सिडर करतो की लेट्स से 123 आहे. मोठा शकतो मी तुमच्या एक्झाम्पल साठी 123. आता 120 चा बिटवाइज ऍड करायचं कोणासोबत? साइज मायनस म्हणजे 15 सोबत. बरोबर. तर 15 सोबत जेव्हा आपण बिटवाइज ऍड म्हणजे काय? ह्या नंबरला बायनरी फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे. त्याचं बायनरी सांगा मला, शिकवलंय ना? 1 2 4 8 16 32 64 1 2 8. म्हणजे काय? 1 plus 1 is 2, 2 plus 2 is 4, 4 plus 4 is 8, 16 32 like that. But ये सीरीज कहां तक लेना है? हा सीरीज कुठपर्यंत घ्यायचं आहे? डिपेंड्स ऑन द नंबर which you wants to find the binary. ह्याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. समजा ह्या नंबरचा बायनरी आपल्याला काढायचं. I want a binary of this 123. Then I need to write this series. But this series number should not be greater than this number. Means 128 हमारा घ्यायची गरज नाही because it's greater than 123. That's why we'll remove it. So now tell me what are the number we are considering for addition of to get this number. म्हणजे अच्छा कोणत्या नंबरचा addition आपण 64 32 16 हा 1 करेक्ट है. 64 plus 32 किती? 96. 96 plus 16 12. 112. 112 plus 112 plus 8 पण घ्यावं लागेल. हा 120 झाला. 120 plus 2 plus 1. This is the binary. Right? ह्याचा बायनरी काय झाला? 111 4 times 1 0 11. This is the binary of 123. Then index चा फॉर्म्युला काय? Hash code of key means let's say 123 is our hash code, then binary form of that is this is the binary form. Now I need to do bitwise AND. What I need to do? Bitwise AND operation. आणि कोणासोबत?
15 सोबत 15 चा बायनरी किती 8 + 4 + 2 + 1 राइट सो बाकी सगळे 0 0 ह्याचा बिटवाइज अँड परफॉर्म करायचा बिटवाइज अँड म्हणजे काय येईल आन्सर हां 1 1 असेल तर 1 0 1 असेल तर 0 अगर एक भी 0 मिलता है तो वो 0 ही होता है तो व्हाट इज द आंसर 1 1 0 1 0 0 0 कशाचा बायनरी हा 8 plus 2 plus 1 means 11 11 is the our index value 11 will be our index value means this is the formula इथं हा इंडेक्स काय कॅल्क्युलेट झाला आपला 123 चा बिटवाइज अँड 15 सोबत केल्यावर आपला जो फॉर्म्युला होता त्याचा किती आला 11 means this entire entry will store at 11 काय म्हणून मी हे ट्रायंगुलर तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय इथे ऑब्जेक्ट कुठे स्टोर होईल 11th position so how we are calculating the index using this formula clear got it डायरेक्टली जाऊन इंडेक्स ला स्टोर होतंय का नाही समजतंय are you getting my point so why this we need to do this binary and operation कोणाला समजलं का हा and operation आपल्याला करायचं वो तो है वो पूरा इंडेक्स से कैलकुलेशन हो गया बट ये बिटवाइज एंड क्यों किया हमने ये 15 के साथ ही क्यों किया साइज -1 के साथ ही क्यों किया कुछ भी कर सकते थे ना नहीं वैसा नहीं उसका साइज कितना है 16 अगर ये हम लोग उसकी साइज के हिसाब से नहीं करेंगे बिटवाइज एंड परफॉर्म नहीं करेंगे तो ये बड़ा वैल्यू भी हो सकता है 16 से भी बट जो भी वैल्यूज है विद इन 16 मतलब 0 to 15 तक ही आना चाहिए उससे बड़ा नंबर आएगा तो इंडेक्स सही नहीं है आपके पास आउट ऑफ इंडेक्स हो जाएगा बराबर तो अगर उसको हम लोग बिटवाइज करेंगे 15 तक तो जो भी वैल्यू आएगा क्योंकि इसके ऊपर तो ये सारे 0 0 है ये 0 ही होगा जो भी वैल्यू इंडेक्स का निकलेगा वो विद इन 15 निकलेगा मोर देन 15 वैल्यू आ सकता है क्या बिटवाइज किसके साथ कर रहे हैं इसके साथ इसमें से इन्हीं चार लोगों के साथ ये 1 1 आ सकता है मैक्सिमम वैल्यू इसका 1 क्या हो सकता है 15 16 आ ही नहीं सकता क्योंकि इधर 0 है नीचे बराबर तो इसलिए तो कितना भी बड़ा हैश कोड जनरेट होने दो कितना भी बड़ा हैश कोड जनरेट हो रहा है बट उसको हम लोग लिमिट कितने में कर रहे हैं विद इन 50 मतलब इंडेक्स साइज 0 to 15 तक ही जाएगा उसके ऊपर वो एक्सीड करेगा ही नहीं मतलब आउट ऑफ इंडेक्स वगैरह ऐसा कुछ एक्सेप्शन आने की ये क्या प्रोबेबिलिटी है नहीं क्लियर सो दैट्स व्हाई वी आर डूइंग द बिटवाइज एंड ठीक है सो लेटर ऑन लेट्स से कंसीडर करो मैंने और एक मैप डॉट पुट किया और 11 इसमें 101 जॉन मैंने स्टोर किया ठीक है लेट्स से इसका कुछ तो 140 वगैरह आया और इसका भी एंड ऑपरेशन 15 के साथ किया फिर उसके बाद फॉर एग्जांपल मैं बोल देता हूं इसका इंडेक्स 9 आ गया क्या है मैं ये ऐसे ही बोल रहा हूं मतलब आपको करना है 140 का तो 140 का यहां पे करके देखो क्या है 140 का कितना आएगा ये 123 था तो ये यहाँ तक क्या था 112 बराबर ये 112 होता है ना ये को ऐड करेंगे तो ये हमें एक नंबर बढ़ाना पड़ेगा 128 ये इसको लेना पड़ेगा 128 को लेंगे तो शायद ये सही है ना 128 plus 2 is हाँ 128 plus 8 is 136 plus 4 is 140 करेक्ट ये बाइनरी करेक्ट तो इसका बाइनरी निकलने के बाद कितना आ रहा है ये तो 0 हुआ ये भी 0 हुआ ये 1 ये 1 मतलब कितना 8 plus 2 12 तो ये कहाँ पे स्टोर होगा ये वाला सेकंड वाला कहाँ पे होगा
101